Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity one day. बघा, आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये स्ट्रक्चरल अप्रोच सुरू केलेला आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. कारण हे स्ट्रक्चर तुम्हाला पोयममध्ये त्याच्यानंतर तुमच्या लेसनमध्ये येत आहेत आणि तुम्हाला वाचन सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर धड्याचा अर्थ काढणं सुद्धा सोपं झालं आहे. एम आय राईट? ओके. कारण आत्ताच आपण एक कविता शिकताना बघितली की आपले बरेच स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आलेले आहे. सो वी हॅव टेकन द चॅलेंज टू कंप्लीट 100 days 100 structures and today is the day 72. आज 72वा दिवस आहे आणि आज आपण जे स्ट्रक्चर घेतलेलं आहे ते स्ट्रक्चर आपण द डे बिफोर yesterday we learned the structure of future perfect tense. Today we are learning the structure of future perfect tense negative form. त्याचा नकारात्मक फॉर्म आपल्याला बघायचं आहे. बघा, त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर आहे यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ. म्हणजे याच्यामध्ये कालच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फक्त नॉट ऍड करायचं आहे. शॉल कोणासाठी वापरायचं, विल कोणासाठी वापरायचं तुम्हाला माहिती आहे. आपले सब्जेक्ट फिक्स आहेत 8. सांगा बरं कोणते सब्जेक्ट आहेत आपले? I, we, they, you, he, she, it, now. ओके, ठीक आहे. आपण शॉल या दोघांसाठी वापरतो, पण आपण विल सगळ्यांसाठीच वापरू शकतो. हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. चला, पहिलं वाक्य आधी आपण पॉझिटिव्ह फॉर्म घेऊया, नंतर त्याचा निगेटिव्ह फॉर्म घेऊया. जसं शिवराज मुंबईला गेलेला असेल. शिवराज मुंबईला गेलेला असेल. कसं वाक्य तयार होईल? शिवराज विल हॅव गॉन टू मुंबई. झालं वाक्य. आता याचं निगेटिव्ह कोण करून दाखवतं रे? शिवराज मुंबईला गेलेला नसेल. हा, चला सांगा, चुकलं तर काही हरकत नाही. शिवराज will not हा, बरोबर आहे. have gone to परभणी. मुंबई. मुंबई. पुन्हा एकदा सांगा. शिवराज will not have gone to मुंबई. शाबास. शिवराज विल नॉट हॅव गॉन टू मुंबई. बिंदास्त हात वर करायचा. चुकलं तरी काही हरकत नाही गौरी दिदी. बघा, प्रयत्न जो करतो तो आज नाही तर उद्या यशस्वी होतो. इफ यू आर नॉट ट्राइंग देर इज अ नो चान्स टू विन यू. इफ यू ट्राय अँड ट्राय डेफिनेटली वन डे यू विल बिकम सक्सेस. तुम्ही प्रयत्न करत राहिले तर एके दिवशी नक्की सक्सेस होणार आहेत. इफ यू आर नॉट ट्राइंग देर इज 0% चान्स ऑफ युअर सक्सेस. लक्षात यायले? कळायले? हा, पुढे बघा. आता मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. हा, सांगा पूजा दिदी, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. I shall have finished my homework. शाबास. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नसेल. I shall not have finished my homework. शाबास, किती छान. हा, चला पुढे जाऊया. आम्ही सामना जिंकलेला असेल. आम्ही सामना जिंकलेला असेल. हा, सांगा. We shall have won the match. ओन. On the match. ऑन नाही, ओन. On the match. पुन्हा एकदा सांगा. We shall have won the match. आम्ही सामना जिंकलेला नसेल. सांगा 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 सांगा, घाबरू नका. We shall not have Won. won द the मॅच. match. हा हा, आम्ही सामना जिंकलेला नसेल. बघा बरं आलं. घाबरताय तुम्ही. हा, चला पुढं. त्यांनी गाडी दुरुस्त केलेली असेल. इकडे येतो एकदा. त्यांनी गाडी दुरुस्त केलेली असेल. सांगा. हा, सांगा, तुम्ही सांगा. They will have fixed the car. त्यांनी कार दुरुस्त केलेली नसेल. हा, They will not have फिक्स्ड. fixed the car. शाबास. बघा बरं. हा, चला पुढे जाऊया. तू काम पूर्ण केलेले असेल. शिवराज, तू काम पूर्ण केलेले असेल. You will have completed the task. तू काम पूर्ण केलेले नसेल. You will not have completed द the task. शाबास. चला पुढे जाऊया आता आपण.
त्याने व्यायाम केलेला असेल. हा, तुम्ही सांगा, त्याने व्यायाम केलेला असेल. He will have exercised. हा, तुम्ही सांगा, त्यांनी व्यायाम केलेला नसेल. He will not have exercised. ही विल नॉट हॅव एक्झरसाइज्ड. शाबास. चला पुढे जाऊया. ती ह्या परीक्षेत पास झालेली असेल. हा, सांगा, ती ह्या परीक्षेमध्ये पास झालेली असेल. He will have passed in this exam. ती ह्या परीक्षेमध्ये पास झालेली नसेल. She will not have passed in this exam. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. हा, पाऊस थांबलेला असेल. पाऊस थांबलेला असेल. हा, कोण सांगतं पाऊस थांबलेला असेल? हा, सांगा. It will have stopped raining. हा, पाऊस थांबलेला नसेल. It will not have स्टॉप्ड stopped रेनिंग. raining. हा, व्हेरी गुड. सांगा आता, प्रतीकने पतंग उडवलेला असेल. चला, प्रतीकने पतंग उडवलेला असेल. Pratik will have fly the kite. शाबास. प्रतीकने पतंग उडवलेला नसेल. Pratik will not have flying the kite. व्हेरी व्हेरी एक्सलंट. क्लॅप फॉर हर. छान छान छान. बघा, टुडे वी लर्न द निगेटिव्ह फॉर्म ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स, अँड it is the homework for all of you to make 30 sentences using this structure. Okay, thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.